नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन। आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड केमिस्ट्री बोर्ड एक्झाम मध्ये ज्याप्रमाणे केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये चॅप्टर वाईज प्रश्न विचारले जातात तर ते कशा प्रकारे असतात, त्यांचं वेटेज काय असतं। सो पेपर पॅटर्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त वेटेज पाहणार आहोत। सो याच्या आधी मी ऑलरेडी फिजिक्स बद्दल अपलोड केलेला आहे। आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल। सो इट स्टार्ट विथ केमिस्ट्री। सगळ्यात पहिल्यांदा आपल्या केमिस्ट्रीचा पेपर हा 70 मार्क्सचा रिटर्न असतो प्लस 30 मार्क्सचा जर्नल प्रॅक्टिकल वगैरे सगळं मिळून असा एकूण 100 मार्क्सचा पेपर असतो। ओके, बट रिटर्नमध्ये आपल्याला फक्त 70 मार्क्सच असतं। स्वतः आपण फक्त 70 मार्क्सच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने वेटेज येतं ते पाहणार आहोत। त्यासोबतच तुम्ही जर पाहिले तर पेपरमध्ये एनी 5 एनी 4 असे काही ऑप्शनवाले पण प्रश्न असतात। सो जर ॲक्च्युअल पेपर आपण पाहिला त्याच्यामध्ये जेवढे काही प्रश्न आहेत एनी सगळं काढून तर ते सगळे प्रश्न ॲक्च्युअल 98 मार्क्सचे असतात आणि तुम्हाला फक्त त्यामधला 70 मार्क्सचा पेपर सोडवायचा असतो। ओके, तुम्ही एक्स्ट्राही लिहू शकता, नो प्रॉब्लेम, बट आपण 70 मार्क्सचा सोडवतो। सो बेसिकली याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला विदाउट ऑप्शन प्रश्नांचे मार्क्स पाहायला मिळतात, वेटेज पाहायला मिळते आणि या ठिकाणी विथ ऑप्शन चॅप्टर किती मार्क्ससाठी आहे ते पाहायला मिळते। त्यासोबतच मी या ठिकाणी काय केलेलं आहे की हे जे सगळे चॅप्टर्स आहेत तर ते एका ग्रुपमध्ये असतात की फिजिकल केमिस्ट्रीचे चॅप्टर्स आहेत, इनऑर्गॅनिकचे आहेत, ऑर्गॅनिकचे आहेत, अप्लाइड केमिस्ट्रीचे आहेत, तर त्यानुसार वेटेज तुम्हाला इथे पाहायला मिळेल। हे ते जे सेक्शन आहेत किंवा ते जे पार्ट्स आहेत त्यानुसार विदाउट ऑप्शनचं वेटेज आहे आणि त्यानुसार विथ ऑप्शनचं वेटेज आहे। सो आता आपण फर्स्ट पार्ट पाहतोय जो आहे आपला फिजिकल केमिस्ट्री फर्स्ट सेक्शन आपण पाहतोय। फिजिकल केमिस्ट्रीमधून एकूण 24 मार्क्सचे विदाउट ऑप्शन क्वेश्चन्स येतात, म्हणजे जे तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचेच असतात आणि विथ ऑप्शन 38 मार्क्ससाठी आहे। ओके, सो फर्स्ट आहे सॉलिड स्टेट जो की विदाउट ऑप्शन 3 मार्क्ससाठी आहे आणि विथ ऑप्शन 5 मार्क्ससाठी आहे। सो या वेटेजनुसार तुम्ही ठरवू शकता की लास्ट मोमेंटला म्हणजे आता सध्या तर 12वी सुरू होते, सो जेव्हा तुम्ही रिव्हिजन करणार असाल तर तेव्हा तुम्ही त्यानुसार कोणता चॅप्टर जास्त वेटेजचा आहे तो कधी करायचा वगैरे हे तुम्ही सगळं प्लॅनिंग करू शकता। सो नेक्स्ट आहे तो म्हणजे सॉल्युशन्स जो की विदाउट ऑप्शन 4 मार्क्सचा आहे आणि विथ ऑप्शन 6 मार्क्सचा आहे। नेक्स्ट आहे आयोनिक इक्विलिब्रिया जो की 4 मार्क्सचा आहे विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन 6 मार्क्स आहे। केमिकल थर्मोडायनामिक्स 6 मार्क्ससाठी आहे विदाउट ऑप्शन आणि 8 मार्क्ससाठी आहे विथ ऑप्शन। इलेक्ट्रोकेमिस्ट्री जो की आहे 5 मार्क्ससाठी विदाउट ऑप्शन, 7 मार्क्ससाठी विथ ऑप्शन आणि फिजिकल केमिस्ट्रीमधला लास्ट चॅप्टर आहे तो म्हणजे केमिकल कायनेटिक्स जो की आहे 4 मार्क्ससाठी विदाउट ऑप्शन आणि 6 मार्क्ससाठी विथ ऑप्शन। अशा पद्धतीने फिजिकल केमिस्ट्री एकूण 24 मार्क्ससाठी आहे आणि विथ ऑप्शन जर आपण कन्सिडर केलं तर ते आहे 38 मार्क्ससाठी। सो यानुसार मग तुम्ही कोणते चॅप्टर्स जास्त वेटेजचे आहेत, कोणते कमी वेटेजचे आहेत याच्यानुसार अभ्यास करायचा असेल ते ठरवू शकता। नेक्स्ट आहे सेकंड आपला जो सेक्शन आहे तर तो आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री। याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18। हा जो पूर्ण चॅप्टर आहे तर तो आहे 6 मार्क्ससाठी आणि विथ ऑप्शन आहेत म्हणजे ऑप्शन सोबत आहे तो म्हणजे 8 मार्क्ससाठी। नेक्स्ट आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, हे आहे 6 मार्क्ससाठी विथ ऑप्शन आहे 8 मार्क्ससाठी। कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स हे आहे 5 मार्क्ससाठी आणि विथ ऑप्शन असणार आहे 7 मार्क्ससाठी। सो या ठिकाणी आपला जे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे हा विभाग एकूण 17 मार्क्ससाठी आहे आणि विथ ऑप्शन जर कन्सिडर केला तर तो आहे 23 मार्क्ससाठी। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे नेक्स्ट आपला जो विभाग आहे दॅट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री। ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे फर्स्ट चॅप्टर त्याच्यामधला हॅलोजन डेरिव्हेटिव्स जो की आहे 5 मार्क्सचा विथ ऑप्शन 7 मार्क्सचा। अल्कोहोल्स, फिनॉल्स, इथर्स जो की आहे 4 मार्क्स विथ ऑप्शन 6 मार्क्स। त्याच्यानंतर आहे अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड, हे सगळे फंक्शनल ग्रुप तुम्ही ऑलरेडी 11th पाहिलेले आहेत। सो तेच या ठिकाणी थोडंसं लेंदी किंवा डिस्क्रिप्शन आणि छान अशा पद्धतीने समजावून वगैरे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे। ओके, सो नेक्स्ट आहे 6 मार्क्ससाठी आहे विथ ऑप्शन 8 मार्क्ससाठी। अमाइन्स 3 मार्क्ससाठी आहे विथ ऑप्शन 4 मार्क्ससाठी। सो अशा पद्धतीने ऑर्गॅनिक केमिस्ट्री एकूण आहे 18 मार्क्सचा आणि विथ ऑप्शन जर आपण पाहिलं तर ते आहे 25 मार्क्ससाठी। लास्ट जो आपला विभाग आहे जो की छोटासा आहे, सगळ्यात कमी वेटेज आहे याला, ते आहे अप्लाइड केमिस्ट्री। अप्लाइड केमिस्ट्री एकूण 9 मार्क्ससाठी आहे विथ ऑप्शन जर आपण पाहिलं तर ते आहे 12 मार्क्ससाठी। पहिला आहे याच्यामध्ये बायोमॉलिक्युल्स जो की लेसन थोडासा कमी वेटेजचा आहे दॅट इज 3 मार्क्स आणि विथ ऑप्शन 4 मार्क्स। नेक्स्ट आहे इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री 3 मार्क्स विथ ऑप्शन 4 मार्क्स। सगळ्यांचे वेटेज या ठिकाणी ऑलमोस्ट सेम आहे। ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री 3 मार्क्स विथ ऑप्शन 4 मार्क्स। अशा पद्धतीने ऍक्च्युअल आपला पेपर असतो 70 मार्क्सचा, विथ ऑप्शन जर आपण सगळे चॅप्टर्स कन्सिडर केले तर तो होता 98 मार्क्सचा। ओके, तर अशा पद्धतीने हे आहे आपलं वेटेज। मला स्क्रीनशॉट हवा असेल तुम्ही घेऊ शकता। त्यासोबतच हे वेटेज ऑलमोस्ट बोर्डच्या एक्झाममध्ये फॉलो केलं जातं, प्लस मायनस 1 मार्क्सचा डिफरन्स येऊ शकतो, बाकी सगळं ऑलमोस्ट हेच वेटेज फॉलो केलं जातं। हे वेटेज तुम्हाला महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील पाहायला मिळेलच, तुम्ही तिथून पण कन्फर्म करू शकता। सो आय होप तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। यासारखंच तुम्हाला बायो किंवा मॅथ्सबद्दल देखील वेटेज पाहायला मिळेल, ते व्हिडिओजही लवकरच अपलोड केले जातील, पण त्याआधी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ। बाय बाय।